नमस्कार विद्यार्थी मित्र हो, निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। स्वामी विवेकानंद। उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव प्रिया आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर एक महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बोलणार आहे। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते। स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच अलौकिक बुद्धीचे होते। त्यांना धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास, कला, साहित्य तसेच वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत इत्यादीचे सखोल ज्ञान होते। रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले। स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले। तसेच त्यांनी अनाथाश्रम, वसतिगृहे, रुग्णालये स्थापन करून समाजसेवेचे अनमोल कार्य केले। त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला। त्यांनी शिकागो येथे दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे। त्यांनी खूप भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगापुढे आणला। अखेर 4 जुलै 1902 मध्ये त्यांनी बेलूर मठ येथे समाधी घेतली। स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान वक्ता होते। त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।